पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला मनपाचा आढावा। दिनांक 18 एप्रिल 2026 अमरावती शहरांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेला महानगरपालिकेतील आढावा बैठक पार पडली। बैठकीत विविध विकास कामे, प्रकल्पाची प्रगती आणि आगामी नियोजनांची सखोल आढावा घेण्यात आला। कर वसुलींच्या मुद्द्यांवर विशेष भर देत LBT, GST व मालमत्ता कर वसुली अधिक प्रभावी करण्याची सूचना देण्यात आल्या। मनपा व्यापारी संकुलांचे भाडे निर्धारणात पारदर्शकता ठेवून महसूल विभागाचे निर्देश देण्यात आले। रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल प्रकल्पांना गती देत लाभार्थ्यांना वेळेत घर उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। तसेच अमरावती बडनेरा भुयारी गटावर प्रकल्प, नगरोत्थान योजना, अंगणवाडी बांधकामे यांसह विविध कामांचा आढावा घेण्यात आला। शिक्षण क्षेत्रातील 3 वर्षात 45 कोटी रुपयांची तरतुदी करण्यात निर्णय घेण्यात आला। शाळांमधील सुविधा सुधारणा आणि नवीन मनपा इमारतीचे प्रस्तावावरची चर्चा झाली। अंबादेवी व एकविरादेवी मंदिर परिसर विकास, छत्री तलाव व वडाडी तलाव सौंदर्यीकरण तसेच नेहरू मैदानावर आधुनिक टाउन हॉल उभारण्यासारखी प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले। शिवटेकडी येथील शिवसृष्टी प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला। घनकचरा व्यवस्थापन सुधारणा, सोलर प्रकल्प, PM ई-बस सेवा आणि IWMS प्रवीणाद्वारे प्रशासन अधिक पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी विहिरीचे पुनरुज्जीवन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सरतीने तसेच राबवण्यात आदेश देण्यात आले। बेघर नागरिकांची पुनर्वसन, हॉकर झोन निर्मित, प्रॉपर्टी कार्ड वाटप आणि अतिक्रमण निर्मूलनाबाबतही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले। शहरासाठी पुढील 5 वर्षाची विकास आराखडा तयार करण्यात भर देण्यात आला। नागरिकांनी दर्जेदार सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय काम करावे असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले।